रत्नागिरी जिल्हा सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मराठा मंडळ रत्नागिरी यामध्ये मी कार्याध्यक्ष सुनील देसाई सर्वांचं आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजची ही प्रेस बोलवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यांना आम्हाला अभिमान वाटावा आणि सगळ्यांना आनंद व्हावा अशी ही एक बाब आहे। आपण ज्या जागेमध्ये बसला आहात, ज्या भवनामध्ये बसला आहात, ती संस्था मराठा मंडळ यावर्षी 50वे वर्ष आपलं साजरं करत आहे। असा हा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आम्ही या 50 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा, सर्व मराठा समाजासाठी केलेले उपक्रम, त्यांचं कार्य हे सर्वांसमोर मांडण्यासाठी दिनांक 25 जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्हा मराठा महासंघ, रत्नागिरी जिल्हा मराठा मंडळ आणि सर्व मराठा बंधू भगिनी यांच्या वतीने दिनांक 25 जानेवारी रोजी या मराठा भवनमध्ये संपूर्ण या वर्षभरातील म्हणजे सुवर्ण महोत्सव वर्षभरातील कार्याचा आढावा, त्याचप्रमाणे स्थापनेपासून संपूर्ण आज तागायत मराठा मंडळाची झालेली वाटचाल, भविष्यातील मराठा मंडळाचे उपक्रम आणि सर्वांचा ज्यांचा ह्या सर्व मराठा मंडळाच्या उभारणीमध्ये ज्यांचं योगदान लागलं, महत्त्वाचं योगदान लाभलं, त्या सर्व व्यक्तींचा, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींचा सत्कार समारंभ, युवकांसाठी उद्योजकता, नोकरी, त्याचबरोबर MPSC UPSC या सर्व स्पर्धा परीक्षांचा मार्गदर्शन करण्याकरता LLA मार्गदर्शक यासाठी हा 25 जानेवारीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मला आपणाला सर्वांना सांगायला अभिमान वाटतो की या संस्थेची स्थापना 1936 साली करण्यात आली, पण त्याला खरं मूर्त स्वरूप दिलं ते 1975 साली आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे माजी खासदार कैलासवासी गोविंदराव निकम, माननीय बापूसाहेब घोसाळकर, परब साहेब, भाऊ देसाई, देसाई गुरुजी, ससो लाड गुरुजी, डॉक्टर रमेश चव्हाण आणि कुटुंबीय, एकनाथ भाई नलावडे, कॅप्टन प्रमोद साळवी या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने या मराठा मंडळाची वाटचाल सुरू झाली। आज मित्रांनो, या मराठा मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहे। या उभारणीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये बसलो आहोत, हे मराठा भवन, हे आम्हा मराठा मंडळ रत्नागिरीची एक अभिमान वाटावी अशी वास्तू आहे। ही वास्तू उभारण्यासाठी डॉक्टर रमेश चव्हाण आणि कुटुंबीय, एकनाथ भाई नलावडे आणि कॅप्टन प्रमोद साळवी या 3 व्यक्तींचं महत्त्वाचं योगदान या मराठा भवनच्या उभारणीमध्ये लाभलेलं आहे। डॉक्टर चव्हाण आणि कुटुंबियांनी आपण जी बसलो आहोत ही जागा 12 गुंठे जागा दानरूपाने मराठा मंडळाच्या भवनासाठी सर्व कुटुंबियाने स्वखुशीने दिलेली आहे। त्याबद्दल मराठा मंडळ या सर्व कुटुंबियांचं एकदम मनापासून त्यांचं आभार व्यक्त करत आहे। मित्रांनो, या सर्व वास्तूमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी जे जे कार्यक्रम हाती घेण्यात आले, त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मराठा वधूवर सूचक मंडळ, युवकांसाठी नोकऱ्यांसाठी, प्रशिक्षणासाठी, शिक्षणासाठी लागणारे विविध उपक्रम, सर्व आरोग्यदायी उपक्रम, असे विविध उपक्रम या मराठा मंडळाच्या मार्फत दरवर्षी राबवले जातात आणि त्याची पूर्तता आम्ही करत असतो। मराठा समाज जरी असला तरी मराठा समाज हे राज्यकर्ते आहेत आणि सर्व बहुजन समाजाच्या कल्याणाकरता मराठा समाज कायम झटाट आलेला आहे। त्यामुळे जरी भवन मराठा समाजाचं असलं तरी आम्ही सर्व बहुजन समाजासाठी, सर्वांसाठी, तळागाळातल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी आम्ही कार्य करत असतो। त्यांना लागणारी आर्थिक मदत, त्यांच्यासाठी लागणारे सामाजिक उपक्रम आम्ही या मंडळाच्या मार्फत राबवत असतो आणि अशा उपक्रमांच्या माध्यमातून आमचं मराठा मंडळ आज तागायत कार्यरत आहे संपूर्ण। आणि भविष्यात आमची तरुण मंडळी ज्यांनी हा संपूर्ण मराठा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम हाती घेतला आहे, ते सर्व युवक मंडळी, ज्यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख सर्वांचा करेन, ज्यामध्ये विवेक देसाई आहेत, प्रवीण साळवी आहेत, विलास सावंत आहेत, चंद्रमोहन देसाई आहेत, उपेंद्र सुर्वे आहेत, नरेंद्र देसाई आहेत, यासारखी अनेक मंडळी, मनोज साळवी आहेत, शरद सावंत आहेत, असे सर्व मंडळी आमच्या मराठा मंडळाचं हे कार्य आतापर्यंत डॉक्टर रमेश चव्हाण, भाई नलावडे यांनी हे कार्य इथपर्यंत आणलं, पण यानंतर मराठा मंडळाची पुढची वाटचाल, भविष्यातील उपक्रम हे सर्व तरुण मंडळी हाती घेणार आहेत आणि त्यांना सर्वांना आमचं सर्वांचं पाठबळ लाभणार आहे। आपणा सर्वांना या ठिकाणी पुनश्च एकदा तुमचा धन्यवाद देतो। आपण आलात
आणि आमच्या कार्याची आपण माहिती घेतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. प्रथमतः सर्व पत्रकार मंडळींचे मी आभार मानतो. आपल्याला आत्ताच सुनील देसाईंनी सांगितलं की आज ह्या 26 तारखेला आपल्याला ही 50 वर्ष पुरी होत आहेत. त्यांनी आपल्याला बोलले तिथे की ह्या 12 गुंठे जमीन जी होती ही चव्हाण कुटुंबियांच्याकडनं हा जो प्लॉट होता, ही संबंध जमीन आहे, बाजूचा प्लॉट हे आमच्या चव्हाण कुटुंबियांच्या मालकीची होती. त्यातनं माझ्या वडिलांनी 12 गुंठे जमीन जी आहे ही मंडळाला दान म्हणून दिलेली होती. त्यासाठी फार खटपट करायला लागली. आमचे काका चुलते वगैरे मुंबईला वगैरे असं त्यांना पटवणं ही मोठी जिकिरीची भाषा होती. कारण त्या काळामध्ये 12 गुंठे जमीन उचलून द्यायची, 12 गुंठे जमीन उचलून द्यायची म्हणजे किती कष्टमय वेळ हे होती आपल्याला समजतंय. तर अशी जमीन आपल्याला मिळाल्यानंतर काही वर्ष ती जमीन नुसती नावावरच होती. त्याच्यानंतर मराठा समाज हितवर्धक मंडळ म्हणून स्थापन झालं आणि आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आपण बसला जात ते येताना जो उजव्यावरचा कोपरा आहे त्या उजव्याच्या कोपऱ्यात एक छोटी टपरी उभी राहिली होती की ज्याच्यात सामान ठेवलं असायचं. तिथे पहिल्यांदा आपली मंडळाची मीटिंग सुरुवात झाली. एक छोटंसं खोली घेतली होती आणि शेवटी बाजूला बांधकामाचं साहित्य होतं, ते बांधकामाचं साहित्य बाजूच्या खोलीमध्ये होतं. अशा रीतीने तिथे स्थापना होऊन नंतर महिला मंडळी स्थापन झालं. महिला मंडळाचे कार्यक्रम तिथे होत असत, मंडळाचे कार्यक्रम होत असत. आणि हळूहळू इतके वर्ष झाल्यानंतर आमच्या बंधू जे भाऊ बंधू मुंबईच्या होते ज्यांनी हे प्लॉट दिला होता त्यांनी विचारणं की तुम्ही जमीन 12 गुंठे दिलीत खरी, 12 गुंठे तुम्ही केलंच काय पुढे, मराठा मंडळासाठी जमीन घेतली गेली पण काय झालं. आणि मग आमच्या भावाने जेव्हा हे तेव्हा मी मंडळाच्या पुढे मांडला विषय की हा जो प्लॉट आहे तो नुसता आपल्याला ठेवून चालणार आहे. ते म्हणते की मला परत प्लॉट दिलेला आहे, तो तुम्ही काय पुढे करत नाही. आणि म्हणून त्यावेळी भाई नलावडे होते आणि त्यांनी जोमाने कामाला लागून आपलं ही पहिली जी वास्तू होती ग्राउंड फ्लोअर तळमजला, तळमजल्याचं काम त्यावेळी पुरं झालं. आणि कालांतराने आपण बघता की ही वास्तू जी आता आहे उभी, ही वास्तू आणि हॉल जो मोठा आहे प्रशस्त हॉल हा खूप फायदेशीर सगळ्या दृष्टीने आहे. आणि ह्याच्यावरचं जर आपण बघा तर अजून एक मजला याच्यावर बांधायचं काम चालू आहे. आणि तो बांधकाम पुरा झाल्यानंतर हे पूर्ण त्या बिल्डिंग आकारास येईल. आणखीन आपल्याला विविध उपक्रम जे आहेत जे मंडळ आपल्याला राबवणार आहे पुढे, तर त्याची थोडक्यात माहिती आपल्याला आणि सुनील देसाईंनी सांगितली. तर ते उपक्रम हे आपल्याला इथे चालू करता येतील. आता ह्यामध्ये जर जी नावं त्यांनी घेतली, युवा वर्ग जो आहे, तरुण वर्ग आहे, त्यांनी आता हे कार्य आज मी बघतोच की आज जोमाने चालू केलेलं आहे. असंच कार्य ते पुढे चालू ठेवतील अशी माझी अपेक्षा आहे. कारण आता आमचं वय झालं आहे, तेव्हा ह्याच्या पुढे आम्ही किती जोमाने काम करणं हे आपल्याला शक्य होणार नाही आम्ही जाणतो. पण ह्या वास्तू ही अशीच टिकायला पाहिजे. वास्तूचं पुढचं रूप जे आहे, वरचा मजला आहे किंवा त्याच्या पुढे आणखीन जे कार्य आहे, जी आपली विविध कार्य मराठा मंडळ करणार आहे, ती कार्य ते जोमाने चालू ठेवतील अशी माझी अपेक्षा आहे. तरुण वर्गाला मी इथे आमंत्रित करतो की तुम्ही हे कार्य आता आपल्या खांद्यावर घ्यायला पाहिजे. आम्हाला फक्त तुम्ही सल्ला विचारायचा आणि कार्य तुम्ही जोरात चालू ठेवायचं. एवढे 4 शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो. कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो साधारण अशा प्रकारे आहे. सकाळी 7 वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं पूजन आणि सवाद्य सर्व मराठा बंधू भगिनींची मिरवणूक, ज्यामध्ये शिवाजी महाराजांची पालखीमध्ये पुतळा ठेवून संपूर्ण मिरवणूक मारुती मंदिर ते मराठा भवनपर्यंत वाजत गाजत संपूर्ण आणण्यात येईल. अशी आपल्या सर्व दिवसाची सुरुवात छत्रपती शिवछत्रपतींना वंदन करून होणार आहे. त्यानंतर त्या दिवशीचं औचित्य साधून या मराठा भवनमध्ये श्री सत्यनारायणाची पूजा आपण आयोजित केलेली आहे. तळमजल्यावर ही पूजा होईल. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला वंदन करून सर्व आमचं मराठा महिला मंडळ आहे यांनी या सर्व कार्यक्रमाची तयारी केलेली आहे. आणि 11 वाजता मुख्य कार्यक्रम जो सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आहे त्याचा उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यावेळेला आमच्या मराठा मंडळाचा साधारण कालखंडाचा आढावा घेतलेली स्मरणिका प्रकाशन आहे. प्राध्यापक चंद्रमोहन देसाई, उपेंद्र देसाई, विलास सावंत या स्मरणिकेचं संपूर्ण कामकाज पाहत आहेत. आणि अतिशय एक संग्रही ठेवण्यासारखी स्मरणिका आम्ही तयार केलेली आहे. आणि प्रमुख वक्ते या कार्यक्रमासाठी आपल्या कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजय भावे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या हस्ते या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम व्यवस्थापक
शिवकालीन कृषी व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनातील आचरण या विषयावर त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर त्यावेळेला समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. हा एकंदर 25 जानेवारीचा कार्यक्रम 3 टप्प्यामध्ये केलेला आहे. आपण दुपारी 3 वाजता मराठा मंडळ रत्नागिरीच्या वेबसाईटचं उद्घाटन होईल आणि त्यावेळेला माननीय डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या शुभ हस्ते ते उद्घाटन होणार आहे. जे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत, निवृत्त उपसंचालक आहेत, अंमलबजावणी संचालक ईडीचे आहेत, ते कायदा, अर्थशास्त्र, सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांना विषय असा दिलेला युवकांसाठी स्वप्नाच्या उंबरठ्यावरील युवक आणि भविष्याचा मार्ग. मराठा समाजातील युवा उद्योजक UPSC MPSC ला बसण्याची संधी कशी मराठा समाजाने युवकांनी उचलली पाहिजे याविषयी त्यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. त्याच वेळेला मराठा मंडळातील ज्या व्यक्तींना 75 वर्ष झालेले आहेत अशा सर्व व्यक्तींचा सन्मान आम्ही त्यावेळेला करणार आहोत. यानंतर संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये महिलांसाठी समस्त महिला आज संपूर्ण उद्योजकाच्या वाटचालीवर आहेत, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्त्री उद्योजकतेचा उद्याचा वेध या विषयावर माननीय सौ रचना बागवे, जागतिक विक्रमधारक 365 दिवस 365 कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. सर्व संपादक, संचालक, RPSC मीडिया सहसंपादक, अर्थसंकेत अशा या विविध पदांवर त्यांनी कार्य केलेलं आहे. 5 वाजता मराठा समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सन्मान केले जाणार आहेत आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सर्व उत्कृष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन आहे. सकाळी सर्वांना 9 वाजता नाश्ता आहे, दुपारी 1 ते 2च्या दरम्यान जेवण आहे आणि परत रात्री सगळ्यांना संध्याकाळी चहापान आणि संध्याकाळी जेवण आहे. अशा तऱ्हेचा भरगच्च कार्यक्रम मराठा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही सर्व मराठा मंडळाचे सदस्य, पदाधिकारी यांनी आयोजित केलेला आहे. आमची सर्व रत्नागिरीकरांना विनंती आहे की आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला ज्या वेळेला आपल्याला शक्य असेल त्यावेळेला हजेरी लावावी आणि आमच्या कार्याचा आपण पाहणी करावी आणि या कार्यक्रमाला शोभा आणावी असे मी आपल्याला या ठिकाणी निमंत्रण पण देतो. वैयक्तिक निमंत्रण आम्ही सर्वांना देतच आहोत. संपूर्ण जिल्हाभरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीतील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्षा, त्याचप्रमाणे माननीय उद्योग मंत्री, आमदार साहेब यांनाही आम्ही वैयक्तिक निमंत्रणं दिलेली आहेत. कार्यबाहुल्यामुळे त्यांना जरी नसलं तरी त्यांनी शुभसंदेश आम्हाला त्यांच्या स्मरणिकेमध्ये साठी दिलेले आहेत. सर्वांना निमंत्रण दिलेले आहे. आपणा सर्वांना पुनश्च एकदा निमंत्रण देतो आणि 25 जानेवारीच्या आमच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावं असं मी मराठा मंडळ रत्नागिरीच्या वतीनं आपल्याला निमंत्रण देतो. धन्यवाद.